पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा। पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत गणेश भक्तांना शुभेच्छा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दरेगावी जाणार। दरेगावातील घरी पारंपरिक पद्धतीनं गणपतीची स्थापना होणार। सिंधुदुर्गात घरगुती गणपतींच्या पूजनाला सुरुवात। कोकणातील गणेश भक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण। पुण्याचं ग्रामदैवत तसंच मानाचा पहिला कसबा गणपतीच्या आगमनासाठी पुणेकर सज्ज। पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये विराजमान होणार। गणेशोत्सवानंतर प्रभादेवीतील 125 वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडणार। अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी वरळी उन्नत रस्ता प्रकल्पांतर्गत पूल पाडण्यात येणार। प्रभादेवी पूल पाडून त्या जागी नवीन दुहेरी पूल उभारण्यात येणार। मोनोरेल दुर्घटना प्रकरणी 2 अधिकाऱ्यांनी निलंबित। 2 मोनोरेल गाड्या 19 ऑगस्टला अतिवजनामुळे मध्येच अडकल्या होत्या। एका गाडीतील 588 प्रवाशांना अग्निशमन दलानं गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढलं होतं। सणासुदीच्या दिवसामध्ये वाशिमच्या सेलू बाजारामधील तांत्रिक अडचण नसताना एटीएम बंद। एटीएम बंद असल्यामुळे नागरिकांचा संताप। नागरिकांकडून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी। वर्ध्यामध्ये पोलीस मुख्यालयामध्ये 20वा नागपूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा। मेळाव्यामध्ये पोलिसांना आवश्यक असलेल्या कौशल्यांवर आधारित स्पर्धा। विजेत्या स्पर्धकांचा राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते गौरव। परभणीच्या जिंतूरमधील चांदजमध्ये गुप्तधन काढण्यासाठी खड्डा खोदणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक। पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली। महाराष्ट्र जादूटोणा आणि अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल। TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। जळगावातील पांडे चौकातील मुख्य पाईपलाईन गळती दुरुस्तीच्या कामाला सुरुवात। पाण्याच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असल्याची बातमी TV9 मराठीनं दाखवली होती।